ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। करमाळ्यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटेंवर प्राणघातक हल्ला झालाय। महेश चिवटे हे एकनाथ शिंदेंचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटेंचे भाऊ आहेत। महेश चिवटेंवरती उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। हल्ला दिग्विजय बागल, रश्मी बागल यांच्यावरती या हल्ल्याप्रकरणी आरोप आहे। करमाळ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतला वाद सध्या विकोपाला गेलाय। करमाळ्यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटेंवरती प्राणघातक हल्ला झालाय। त्यांच्यावरती उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत महेश चिवटे। दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांच्यावरती या हल्ल्याप्रकरणी आरोप आहेत। शिंदेंच्या शिवसेनेतला वाद सध्या करमाळ्यामध्ये विकोपाला गेल्याचं आपल्याला दिसतंय। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सुनील, या हल्ल्यामागचं कारण काय? एकंदर सोलापूर जिल्ह्यातला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा हा वाद आहे पुन्हा एकदा समोर आलेला आहे। काही दिवसापूर्वीही एकमेकांवर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र आज सकाळी महेश चिवटे ज्यावेळी शेतातून येत होते त्यावेळी त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि महेश चिवटे यांनी हा हल्ला रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। खरं तर दिग्विजय बागल यांनी करमाळ्याची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांची उमेदवारी घेऊन लढवली होती। त्यांच्या प्रचाराला एकनाथ शिंदेही आले होते। मात्र जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि बागल यांच्यातला वाद कमी होण्याऐवजी वाढतच चाललेला आहे आणि आज ह्याचं पर्यवेक्षण त्यांच्यावर हल्ल्यात झालेलं आहे। आता पोलीस तिथं पोहोचलेले, तपास सुरू होईल आणि यानंतर सर्व प्रकार समोर येईल। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।